नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वराज समृद्धी परिवारात आपले सहर्ष स्वागत। आज आपण आलो आहोत साबळेवाडी टाकळी हाजी तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील शेतकरी बांधवांकडे। कांदा बियाणे त्यांनी वापरले, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। त्यांना कांदा बियाण्याविषयी काय वाटते। दादा नमस्कार। नमस्कार। दादा नाव सांगा तुमचं। विलास बबन साबळे, अच्छा, राहणार साबळेवाडी। अच्छा, आपलं नाव सांगा दादा। बाळू महादू साळवे, राहणार साबळेवाडी, टाकळी हाजी तालुका शिरूर जिल्हा पुणे। अच्छा, आपलं नाव। बाबाजी बाबू साबळे, राहणार साबळेवाडी, टाकळी हाजी तालुका शिरूर जिल्हा पुणे। आभार व्यक्त करतो, तुम्ही आपला कांदा लावून बघितला, विश्वास ठेवला, तर तुम्हाला काय अनुभव आले या कांद्यामध्ये। याची जर्मिनेशन चांगले आहे हां, आणि टिकवून क्षमता भारी आहे आणि कलर वगैरे चांगला राहतोय। काजळी प्रमाण नाही, मोडाचं प्रमाण अजिबात नाही। अच्छा, इतर तुम्ही घरचा कांदा किंवा इतर कुठल्याही कंपनीचा कांदा लावला असेल यापूर्वी, यात आणि त्यात काय विशेष जाणवलं। आता त्याच्यापेक्षा तर आम्हाला भारीच वाटते। ते तर काय आम्ही लावलं नाही, बाकीच्या कंपन्यांचं बाकीच्या लावलेलं आहे, पण आता आम्ही त्याच्याकडे बघू शकत नाही। एवढं भारी निघलंय का तिकडे बघायची काही गरजच नाही। याच्यात साधारण आपण काही विकलाय का कांदा। हा विकलाय ना। काय दराने गेला तो। काय ज्या दिवशी जे बीट होईल त्या एकच नंबरनी जाते। एकच नंबर। आपल्याला मार्केट कुठलं इथलं जवळ। नगर आणि पुणा, नगर आणि अहमदनगर आणि पुणे। म्हणजे इतर वाहनापेक्षा उंच भावात विकला जातो। उंच भावात एक नंबरच, काय होईल ते आपलंच एक नंबर। आणि कलर बाबतीत काय सांगाल। कलर भारी आहे, डबल पत्ती आहे। पत्ती सोडतो का कांदा। नाही पत्ती नाही सोडित याची। पार भुगी जरी नेली ना, भुगी हो, समजा एक नंबर 40 रुपये मार्केट असले ना, तर याची भुगी जाते 38 रुपयानी। भुगी म्हणजे गोल्टा नाही, गोल्टेच्या खालची ही साईज, गोल्टेच्या खालची साईज। तसंच दुबाळका किंवा नाही ना, दुबाळ का अजिबात नाही। जवळ जवळ मला वाटतं माझ्या माहितीनुसार तरी माझ्या 10 एकरात तरी 10 पिशव्या सुद्धा दुबाळ का नसेल। अच्छा, आणि तुम्ही समजा निवडीसाठी कांदा विक्रीसाठी काढला असेल तर त्यात किती टक्के खराब निघाला, म्हणजे सडण्याचं प्रमाण वगैरे काय काय नाही, अजून तरी 2% नाही। आता सप्टेंबर चालू आहे, 2% सुद्धा नाही, मोडच नाही म्हणलं सडण्याचं। किती विक्री केला आपण ह्याच्यात। आता 1000 एक पिशवी विकली। अच्छा, त्यात साधारण किती खराब निघाला। नाही काहीच नाही, फार नाहीच म्हणलं तरी काय अडचण नाही। अच्छा, आणि आपली जमीन कशी होती। जमीन मुरमाड हलकीची। अच्छा, हलकी मुरमाड जमीन, रागाट जमीनच नाही, म्हणजे काळी अजिबात नाही। नाही काळी नाही, तरी सुद्धा कांद्याला कलर आला। कलर आला आणि रानाच्या मानाने उत्पन्न चांगले निघलं। साईज घेऊन उठतात, स्वरा समृद्धीचे कांदे ना साईज घेऊन उठतात लवकर। अच्छा, आणि रोगाला बळी पडत नाही, ढेंगळे नाही, दुबाळकी नाही, तो विशेष नाही। बरं, दुसरं असं रोगप्रतिकारक शक्तीविषयी काय सांगाल। रोगप्रतिकार बाकीच्या बियांपेक्षा चांगली आहे। आता गेल्या वर्षी मी किती लावलं होतं, मला वाटतं 10 किलो लावलं होतं। हो, चालू वर्षी आता 20-25 किलो मी खरेदी केली। बरं, तुम्हाला या बियाण्याविषयी माहिती कशी मिळाली होती। माहिती काय नाही, आता हे वाढवणे साहेबांचं दुकान आहे साक्षी नावाने, तिकडे जाता येता आम्हाला लिंक लागली व त्यांनी 1 किलोचा पुडा घेतला आणि वाकारी ठेवले। मग आम्ही दर 20 दिवसांनी त्यांच्या वाकारी काही चक्कर मारायची। त्यांच्या घरी जातच नसतं। 20 दिवस झाले का जाऊन कांदे उकरून पाहायचो, 20 दिवस झाले का जाऊन कांदे उकरून बघायची। दिवाळी पोत आम्ही कांद्याचं उकरू पाहिले त्यांचे गपचिप गपचिप। आणि मग दिवाळीनंतर मग ठरवलं का हे घ्यायचं, आणि त्यांचे पण कांदे आणले आम्ही 5-5 गोण्या। त्याचं बी आम्हाला 15-20 किलो बी तयार झाले, पण आमचं 15-20 किलोने भागत नाही। परत आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी 15 ते 20 किलो बी पुन्हा आता चालू वर्षी घेऊन ठेवले। अच्छा, आपलं हे पहिलं वर्ष आहे की दुसरं वर्ष लागवडीचं आता हे दुसरं आहे, पहिल्या वर्षीचे कांदे वाकारी देणं काही। हो, मागल्या वर्षी पण स्वरा समृद्धी केलाय तुम्ही। हा, मागल्या वर्षी स्वरा समृद्धी केलं। पहिली गोष्ट म्हणजे स्वरा समृद्धी आम्हाला करायचंच नव्हतं, कारण का आमच्याकडे बी होतं, पण आमच्याकडे एवढी गारपेट झाली का रोपाला पातच नाही टाकली। त्याच्यामुळे आम्ही ते आहे ते रोप विकून टाकलं आणि तिथून पुढे तुमचं रोप आणून टाकलं। म्हणजे गेल्या वर्षी तुमचं लावायचंच नव्हतं, पण आमचं गॅरंटेड रोपानी गारानी ना इतकं असं चिंताड्या केल्या ना, ते चांगलं आलं। पण आम्ही लावायला डाचकलो, मग ते आम्ही विकलं। पाऊस झाला गारा झाला दुसऱ्याच दुकानात गेलो आणि ते बी आणून टाकलं। त्याचं हे कांदे खरं चालू वर्षी लावायचे होते, घरचे बी उपलब्ध नसल्यामुळं विकले, दुकानचं आणावं लागलं। तेव्हा तुम्हाला अनुभव मिळाला। हा, आणि गेल्या वर्षी नसतं लावलं तर चालू वर्षी आम्ही लावणारच होतो लावून, पण आमच्या गारपेटीमुळे रोप गेल्यामुळे गेल्या वर्षीच लावायची बारी आली। अच्छा, इतर शेतकरी बांधवांना तुम्ही कंपनीच्या माध्यमातून काय सांगाल की कसा काय केलं पाहिजे। काय नाही, डोळं झाकून घेऊन लावायचं, चालू वर्षी अनुभव घेऊन बघायचा। मग पुढच्या वर्षी त्यांचे तेच आता 4 किलो घेतलं तर पुढच्या वर्षी ते 30-30 किलो नेतील। 2 किलो लावा। हा, 1-3 किलो तरी ट्राय बेसवर लावा। जरी घरचं असलं ना, त्यांनी 3 किलो घरचं विकावा, नाही म्हणून हे 3 किलो घ्यावा। स्वतः अनुभव बघावा, गळीत कसं होते, रोगप्रतिकारक शक्ती, उगवण क्षमता रोपाची कशी, टिकवण क्षमता कशी, साईज किती गळीत झाली, यानुसार पुढच्या वर्षी तेच ना डायरेक्ट 50-50% करणार। अच्छा, एक साधारण आता किती साठवण झालेली आपल्या कांद्याची आज। आमची का, आमची आता 5,500 पिशवी। 5,500 पिशवी, त्याच्यात जवळजवळ 1000 एक पिशवी विकलेली।
पूर्ण स्वरा समृद्धीचाच आहे? नाही घरचा आहे ना काही, घरचा काही आहे? घरचा निम्मा आणि स्वरा समृद्धीचा निम्मा. अच्छा, दोघांमध्ये फरक जाणवला? हा, आता चालू वर्षी जे रोप टाकणार आहे अजून महिन्यानी ते सगळं टोटल स्वरा समृद्धीचे आहे आता. आता ही जी आरण भरलेली आपली हा. ही पूर्ण स्वरा समृद्धीची की काय याच्यात मिक्स नाही केलेली नाही, ही पूर्ण स्वरा समृद्धीची आहे, पूर्ण. आहे? साधारण किती गाळे असतील? 16. हे 16 गाळे, एका गाळ्यात 55 पिशी 60 पिशी बसते. अच्छा, म्हणजे एक 25 ते 30 क्विंटलचा एक गाळा आहे? हा 30 क्विंटलचा. 30 क्विंटलचा गाळा. 30 क्विंटल. अच्छा, तुम्ही जो आम्हाला वेळ दिला, आमच्यावर विश्वास ठेवलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार, धन्यवाद. आमचं काहीच म्हणणं नाही, हा. फक्त आता हे कायमस्वरूपी आहे अशीच क्वालिटी शेवटपट ठेवा. मी आम्हाला त्रास नको 20 वर्ष बदलायला नको. नक्कीच आमचा प्रयत्न क्वालिटीला असेल. महत्व ठेवा. 100 रुपयांनी भले रेट टाईट का लागा नाही, आमचं महागाचं म्हणणंच नाही. क्वांटिटी ठेवा, पण क्वालिटी पाहिजे ना आम्हाला. क्वालिटी ठेवा सर. आम्ही महाग आणि म्हणणार नाही. आम्हाला बियाणाचा पुरवठा हा पाहिजे तेवढा द्या, जेणेकरून शेतकऱ्यांना आम्हाला देता येईल. हा, याच्यात तर काय भाऊ, असं तुम्हाला सुचवायचं नाही का भाऊ याच्यात बदल करा त्याच्यात बदल करा, असं काही सांगायचं नाही. सर्व गुण संपन्न आहे का नाही, काही सांगायचं नाही. कांदा कोरी